सामना 5 षटकांचा असेल. मेगा फायनलचा सामना जोरदार टाळ्या होत्या. सामन्यासाठी गोलंदाज हार्दिक. पहिले षटक होते हार्दिक. स्ट्राईक एंड फलंदाज ज्ञानेश्वर जोशी. तर पहिले षटक होते गोलंदाज हार्दिक. यावेळेस मात्र पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच गणेश भोईर वाईटची खूण करतायत आणि स्क्वेअरलेगचे पंच आहेत वीरनाथ. अवांतर धावेने खातं उघडलं होतं ते म्हणजे जुळून डोंबिवली संघाचं. हार्दिक राईट मोर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर भरत भोईर यांचं इथे आगमन होतोय. फायनलचा सामना इथे सुरू आपण बघतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना कांबे विक्रांत केने प्रतिष्ठान कांबे वर्सेस जुळून डोंबिवलीमध्ये ही फाईट्स आपण बघतोय. आजच्या दिवसातील अंतिम लढत 5 षटकांचा सामना. मात्र हार्दिकने ज्या गोलंदाजी चांगली केली या स्पर्धेमध्ये त्याच हार्दिकने 2 चेंडू स्क्वेअर फेकलेत आणि अवांतर धावेने खातं उघडलं ते जुळून डोंबिवली संघाचं. याच विभागातील सातत्याने सराव करत असतो संघ. 1 धाव. एकरी धावसंख्या वाढेल. धापलकरती धावा लागल्यात त्या 3 धावा. जुळून डोंबिवली वर्सेस आपण बघतोय कांबे संघ मात्र याच मैदानात सराव करत असतो सातत्याने जुळून डोंबिवली संघ. त्या प्रकारे आपण विचार केला विनोद चांगली कामगिरी दाखवली कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात कांबे संघाने चांगली कामगिरी दाखवली. दोन्ही संघ चांगली कामगिरी करत पुढे इथपर्यंत सरकले आणि फक्त चेंडूला दिशा दिली. फलंदाज विशाल आपलं खातं चौकाराने उघडतोय आणि पहिला चौकार या सत्रामधला विशालच्या बॅटमधनं. तर 7 धावा आपण बघतोय धापलकावरती. चांगली सुरुवात जुळून डोंबिवली संघाकडनं आपण बघतोय. यावेळेस मात्र अजून एक आगळा वेगळा फटका आपण बघतोय. मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली. ऋषिकेश कोणती चूक करत नाही आणि फलंदाज बाद. पहिला झटका जुळून डोंबिवली संघाला विशालच्या स्वरूपात 7 या धावसंख्येवरती. भरून ठेवलंय काले पैशाच्या पोता. त्यांची मोती निघडली गव्हाना सगळ्याच खोट्या या थैल्याने नोटा. तर 7 धावा धापलकरती लागल्यात. मात्र विशालला तंबूच्या आश्रया परतावं लागेल. त्याचं कारण ऋषिकेशने अप्रतिम झेल टिपला बघा. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक करवते मात्र डीप मध्ये झेल होता. धावत जाऊन झेल पकडला. ज्या प्रकारे 1983च्या विश्वचषकला कपिल देवने विनोद झेल पकडला होता त्याच प्रकारे हा झेल पकडलाय. वीस मात्र वेगवान चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क होत नाही. धावसंख्या स्थिरावलेली. धापलकर धावा आहेत त्या 7. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज हार्दिक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. भिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्रामधनं. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. अकरा धावा धापलकरती. मात्र चांगला चेंडू होता. तेवढ्या चांगल्या रीतीने घेऊन काढला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि बॅकिंग साठी कोणी खेळाडू येत नाहीये. एक खेळाडू आला होता मात्र त्याला बीट करून 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण होते. 3 ने धावसंख्या वाढेल. धावपलकर धावा लागतात त्या 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. तरी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं ते म्हणजे माजी महापौर पुंडलिक बाळू म्हात्रे साहेब, त्यानंतर विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जयेश पुंडलिक म्हात्रे, त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे, त्यानंतर निलेश म्हात्रे मोठागाव, नक्कीच ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या डोंबिवलीचं नाव उंचावलं, निलेश म्हात्रे, त्याच्याकडे या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजसाठी एलसीडी टीव्ही आहे. त्यानंतर दिलीप वजे मानपाडा उद्योजक, जल्पेश भोईर मोठागाव, ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी मोफत लाईव्हची व्यवस्था आम्हाला करण्यात आली. त्यानंतर विशाल भोईर मोठागाव, पिंट्या पाटील जुनी डोंबिवली, नितीन म्हात्रे मोठागाव, राजन म्हात्रे देवीचा पाडा, तुषार पाटील जुनी डोंबिवली, कैलास भोईर मोठागाव, योगेश भोईर मोठागाव, समीर भोईर मोठागाव, विजय भोईर देवीचा पाडा, प्रशांत पाटील जुनी डोंबिवली, अरविंद म्हात्रे, कमलेश जयस्वाल आणि नितीन म्हात्रे या सर्वांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. गोलंदाज भावेश, मात्र ब्लॉकचा वापर आणि फलंदाज बाद, चांगलं क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट केलं आणि अक्षयला इथे मात्र शून्यावरती बाद व्हावं लागते. तर अक्षयला इथे गोल्डन डकवर बाद व्हावं लागतंय. जुनी डोंबिवली संघाला दुसरा गडी बाद होतोय 14 धावसंख्येवरती आणि नवीन फलंदाज संघनायक साहिल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भावेश, ज्या प्रकारे आपण घोडसई संघामध्ये बघतो भावेश पवार, त्याच शैलीचा विनोद हा गोलंदाज आहे भावेश. तशीच शैली बघा गोलंदाजी करताना सुद्धा आणि फलंदाजी सुद्धा तशीच दाखवली त्यांनी भावेश पवारसाठी. म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहे तांबे संघाचा. 2 धावसंख्या वाढेल धावफलकावर धावा लागतात त्या, मात्र त्यांच्या समोर जुनी डोंबिवली संघ याच मैदानात सातत्याने सराव करत असतो. विनोद, ज्या प्रकारे भारतामध्ये हरवणं थोडंसं कठीण आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन हरवणं कडे, तसंच जुनी डोंबिवलीच्या मैदानात हरवणं खूप कठीण आहे. एक नक्कीच अग्नी परीक्षा असेल कांबे संघाची. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांचा सामना आहे. मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता, मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 1ने वाढते, धावफलकावर धावा लागतात त्या. 17 धावा, 2 गडी बाद जुनी डोंबिवली संघ. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जुनी डोंबिवली संघाच्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज भावेशचा वापर केला जातोय विक्रांत केने प्रतिष्ठान कांबे संघाकडनं. मात्र वेगवान चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि फॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या ती जुनी डोंबिवली संघाची. 2 गडी बाद, 17 धावा. पहिल्या षटकात 14 धावा आल्या त्या, मात्र या षटकात भावेशने धावांवरती रोख लावली आणि अजून एक फलंदाज बाद, अजून एक यश संपादन करतोय गोलंदाज या स्पर्धेमध्ये भावेश. धावफलकावर धावा आहेत त्या 17. नवीन फलंदाज जयदेव मैदानाच्या आतमध्ये येतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. या षटकात भावेशने धावा दिल्यात त्या फक्त 3 आणि 2 गडी बाद केलेत, म्हणजे एक गडी धावचीच्या स्वरूपात आहे. सतरा धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज भावेश, चला जास्त वेळ घेऊ नका कांबे संघ. लोटो आई चषक 2018. आता मागच्या वर्षी जे 2 संघ विनोद अंतिम फेरीत आले होते, मोठागाव आणि गोरपे, मात्र ते दोन्ही संघ पहिल्या फेरीत आज या स्पर्धेतून बाहेर गेले. मात्र लो फुल टॉस चेंडू होता, चेंडू घेऊन काढतोय कार्पेटच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मिळते. 2 षटकाचा खेळ संपतो आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या. प्रथम फलंदाजी करत असताना जुनी डोंबिवली संघाच्या 9.00 सरासरीने 18 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे
मोठा गाव एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज ऋषिकेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि जुळणोंबी संघाने आतापर्यंत 18 धावा कुठल्यात. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट थर्ड मॅच रिझन मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज जयदेव ची खेळी संपुष्टात. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मयूर येतोय. 18 धावा धापलगावरती लागलेत. मयूर येत आहेत. गोलंदाज ऋषिकेश. मात्र आलेल्या चेंडूचा खेळ काढतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव मिळते. एका धाबीने मयूर आपलं खातं करतोय. संघाची धावसंख्या होती ती 19 धावा धापलगावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना जुळणोंबी संघाची धावसंख्या 19 धावा. 3 गडी बाद, 4 गडी बाद. चार गडी बाद 19 धावा. मात्र चेंडू फक्त सन्मान देतोय. क्षेत्ररक्षक येतोय. 1च धाव मिळेल. 1ने धावसंख्या वाढते. धापलगाव धावा लागतात त्या 20 धावा जुळणोंबी संघाच्या. इथून जुळणोंबी संघाला 50 ते 55 धावा तरी विनोद कुटाव्या लागतील, कारण संध्याकाळचं सत्र आहे. 50 ते 55 धावा जर कुठल्या तर नक्कीच फाईट करू शकतो या कांबे संघाला. मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलका धावा आहेत त्या 4 गडी बाद. जुळणोंबी संघ 20 धावा. कांबे संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला विक्रांत केने प्रतिष्ठान कांबे संघ, तर दुसऱ्या बाजूला जुळणोंबिवली संघ, गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुळणोंबिवली. यावेळेस मात्र मयूरच्या बॅट मधनं चांगला फटका. मिड विकेटच्या डोक्यावर संघर्षमय षटकार. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो. तर 26 धावा धापलगावरती संघर्षमय षटकार येतोय मयूरच्या बॅट मधनं. मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. चेंडू खोदू काढतोय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवर. 1च धाव मिळेल. 3 षटकाचा खेळ संपला आणि धापलकर धावा आहेत त्या जुळणोंबिवली संघाच्या 4 गडी बाद. 27 धावा. 9.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्याच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुळणोंबिवली या संघाने. डीजे तर 3 षटकाचा खेळ संपलाय. धापलगाव धावा लागल्यात त्या 27. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज भावेश. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक होते भावेश. ज्या भावेशने या स्पर्धेत पहिलं मेडल षटक टाकलं होतं तो गोलंदाज भावेश. मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. मात्र बॅट कडे मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने थोडंसं हलकंसं अपील केलं होतं. 1 धाव. धावसंख्या 28.
सेकंडला ज्ञानेश्वर जोशी येतोय. गोलंदाज भावेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये दाखवली भावेशने. मात्र चेंडू फक्त दिशा दिली. शॉट थर्ड मॅन रिझनचं क्षेत्ररक्षक अलग आणि चेंडू फील्ड केलाय. फक्त सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावबलकर धावा लागतात त्या 29 धावा. जुळी डोंबिवली संघाच्या 34 षटक. आता मात्र जुळी डोंबिवली संघ एकेरी दुहेरी धावा केंद्रित करतोय आणि जुळी डोंबिवली संघाला माहिती आहे मोठे फटके येत नाहीयेत, त्यामुळे एकेरी दुहेरी धावांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज भावेश. मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू गॅप मध्ये खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट क्षेत्रामधनं. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षक होते सचिन. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी सचिनची. 2 ने धावसंख्या वाढते. धावपलकर धावा लागतात त्या 31 धावा. 31 धावा धावपलकर लागल्या. 4थं षटक मार्कस असताना 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील 3 चेंडू आणि त्यानंतर अजून एक षटक शिल्लक आहे. बघा किती धावा कुठतोय जुळी डोंबिवली संघ. मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडूला गॅप मध्ये खेळून काढलाय. मात्र क्षेत्ररक्षक चांगलं आपल्याला बघायला मिळते कांबे संघाचं. चौकार जाऊन देत नाही विनोद. आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा आपल्या संघाने वाचवल्यात हार्दिकने. 2 ने धावसंख्या होते वाढते. धावपलकर धावा लागतात त्या 33 धावा जुळी डोंबिवली संघाच्या. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज भावेश. मात्र फुलटॉस चेंडू. चेंडूला फक्त दिशा दिलीये. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. षटकार मयूरच्या बॅटमधनं. धन्यवाद विजय मास्टर. मयूरच्या बॅट मध्ये षटकार येतोय. 39 धावा धावपलकर. याच मयूरने मला आठवतोय याच मैदानात स्पर्धा आली होती गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुळी डोंबिवली. 1 चेंडू 6 धावांची करताना मयूरने षटकार मारला होता. तो मयूर मात्र आपण बघतोय चांगली फलंदाजी करतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 ने धावसंख्या वाढेल. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि धावपलकर धावा लागल्यात त्या 40 धावा. 10.00 च्या विनोद सरासरी धावा कुठल्यात आणि समोरचा संघ होता विनोद गावदेवी वसार. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती पहिल्या सामन्यामध्ये जुळी डोंबिवली संघाला आणि मयूरने षटकार टोकला होता आणि जुळी डोंबिवली संघाला विजय संपादन करून दिला. आणि त्यानंतर जुळी डोंबिवली संघ त्या स्पर्धेत चॅम्पियन संघ ठरला होता. हे या मैदानाचा इतिहास आहे. 40 धावा आतापर्यंत धावपलकर लावल्यात. 1 षटक अजूनही शिल्लक आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावा. जास्त वेळ घेऊ नका. विक्रांत केने प्रतिष्ठान कांबे संघ. कारण की दुसऱ्या सत्रात तुम्हाला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. विदेश येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतात विदेश. तर चला विदेश जास्त वेळ घेऊ नका. सामना लगेच सुरू करा. 40 धावा धावपलकावरती लागल्यात. विदेश येत आहेत. मात्र त्याच्या समोर एक खूप चांगला फलंदाज डोंबिवली संघाचा जुळी डोंबिवली संघाचा मयूर. मात्र मयूरच्या बॅट मधनं चांगला फटका. क्षेत्ररक्षक आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण विनोद आणि फेकी बघा आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. सांगा टीजे. चला मयूर जरा लवकर यायचं. 41 धावा झाल्यात. नवीन फलंदाज यश येतोय. बघा 2 धावा विनोद झाल्या असत्या, मात्र 2 खेळाडूंमध्ये संवाद व्यवस्थित झाला नाही. मयूर जरा वेगाने धावले असते तर 2 धावा विनोद झाल्या असत्या पूर्ण. मग थोडीशी थकान महसूस करतायत मयूर. काल या स्पर्धेत मयूर खेळले नव्हते, मात्र आज त्यांनी चांगली फलंदाजी दाखवली आपल्या संघासाठी. 41 धावा धावपलकावरती लागल्यात आणि डावखुऱ्यात गोलंदाज आपण बघतोय विदेश. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्या विदेशने चांगली गोलंदाजी दाखवली आणि एक चांगला फलंदाज सुद्धा आहे या कांबे संघाचा. मात्र अकूट टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं यशच्या बॅट मध्ये येणारा पहिला षटकार. धन्यवाद विजय मास्टर. यशच्या बॅट मध्ये पहिला षटकार येतोय.
तुषार पाटील यांचे बंधुराज यश एक चांगले आयोजक सुद्धा आहेत आणि षटकाराने बघा खातं उघडलंय यशने आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 47. यावेळेस मात्र फुलटाच चेंडू अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे विनोद. फटका चांगला होता गॅप शोधू शकले नाहीये फलंदाज यश. एकने धावसंख्या वाढेल धावपलका धावा लागतात त्या 48 धावा जुनी डोंबिवली संघाच्या. तर विचार केला विनोद आपण तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 6 ते 7 धावा जरी विनोद आल्या तर चांगली फाईट देऊ शकतो. यावेळेस मात्र ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं चांगला फटका क्षेत्ररक्षक आलेत मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या वाढते 50 कंप्लीट 50 धावा इथे पूर्ण होत आहेत जुनी डोंबिवली संघाच्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं ज्ञानेश्वरच्या बॅट मध्ये षटकार. धावसंख्या अब तक 56. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ज्ञानेश्वर यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका यश बघायचं एक धाव पूर्ण करतो वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 2 ने धावसंख्या वाढेल जुनी डोंबिवली संघाची. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. 58 धावा कुठल्यात 5 षटकांमध्ये आणि 59 धावांचं लक्ष्य कांबे संघासमोर. पाच षटकाचा खेळ संपलाय. जुनी डोंबिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 गडी बाद 58 धावा कुठल्या आहेत आणि 59 धावांचं लक्ष्य. विनोद अंतिम सामन्यामध्ये जी धावांची गती हवी होती ज्या धावांची गरज होती जुनी डोंबिवली संघाला त्या धावा उभारल्यात आणि या धावा चेस होतील का त्या धावापासून त्यांना रोकेल. तर दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक भोपरचे विनोद पाटील यांना. धन्यवाद नितीन. तर मेगा फायनल छोटी मोठी युद्ध संपलेली आहेत. प्रारंभ झालाय महायुद्धाला आणि मैदानावरती आपण पाहतोय कांबा जो रसायनी रायगड जिल्ह्यामधून आलेला संघ आणि सातत्याने या विभागामध्ये अंडर 22च्या माध्यमातून भरीव कामगिरी करतोय आणि यंदाच्या हंगामात या संघाने तब्बल 11 चॅम्पियनपद पटकावलेले आहे आणि या मैदानावरती आता मात्र पुन्हा एकदा मेगा फायनल मध्ये मात्र त्यांची गाठ आता जुनी डोंबिवलीच्या मैदानावरती याच जुनी डोंबिवली संघाची आहे. ज्या जुनी डोंबिवली संघाने नाणेफेक गमावली ते फलंदाजीला सामोरे गेले आणि त्यांनी 58 धावा नोंदवलेल्या आहेत. मैदानावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत बघा. त्यांना विनंती की आपण मैदानाच्या बाहेर बसायचंय. नाव मला माहिती पण मी नाव घेणार नाही. लाईव्ह टेलिकास्ट आहे. 59 धावा या ठिकाणी हव्यात. विजयासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय भावेश आणि हार्दिकची जोडी. गोलंदाज ज्ञानेश्वर. पहिले षटक या ठिकाणी हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॅक टू द बॉल ड्राईव्ह करतायत. गुड बॉलिंग. पहिला चेंडू सुरेख फेकलाय भावेशसाठी ब्लॉक हॉल मध्ये
आणि इथे मात्र रक्षात्मक पद्धतीने स्ट्रोक खेळतायत. सन्मान दिला या चेंडूला कारण अतिशय चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा. तर डॉट चेंडूने सुरुवात करत असतात ज्ञानेश्वर. हा चेंडू फ्रंट फुटवर येत आहेत गॅप मध्ये कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू डीप कव्हर सीमारेषे बाहेर चौकार. पहिला चेंडू डॉट होता सुरेख आपण पाहिला ब्लॉक मध्ये चेंडू फेकला मात्र हा चेंडू फ्रंट फुटवर आले गॅप शोधण्यामध्ये त्यांना निश्चितच सफलता मिळाली. आपण पाहतोय फुल टॉस चेंडू होता ऑफ स्टंपवर आणि गॅपमध्ये आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट कव्हरच्या मधून हा चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. अतिशय सुरेख फटका. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये ऑन साइडला चेंडू प्लेस करतायत. सिंगल कंप्लीट केले वेगाने हार्दिक येतोय. 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे सरकते 6 धावा. गरज आहे प्रति षटकामागे 11.80 ची या ठिकाणी सरासरी राखायची म्हणजे जवळजवळ 12 धावा प्रत्येक षटकामध्ये हव्यात विजयासाठी. आणि या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय कांबा संघाने खूप मेहनत केली आहे. मात्र कालचा दिवस ज्या संघाने गाजवलाय जुळडोंबिवली संघ आता मात्र या कांबा संघाची या चॅम्पियन पदासाठी फाईट करत असताना फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय डीप मध्ये. हा येणारा 22च्या बॅट मधून दुसरा चौकार. थँक्यू. तर भावेश आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख खेळ दाखवत असताना फलंदाजी गोलंदाजी हा चेंडू हलक्यात आणि यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेने धावचीची संधी होती मात्र इथे डायरेक्ट हिट केलं गेलं नाही आणि तो मात्र 1 धाव कंप्लीट होते. स्ट्राईकला आता मात्र येतो हार्दिक. धावसंख्या धावफलकावरती पाहायला 11 धावा. षटक क्रमांक पहिले सुरू या षटकातील एकूण चेंडू फेकले गेले 5. ज्ञानेश्वरने पहिला चेंडू डॉट फेकला मात्र त्यानंतर 22च्या बॅटमधून 2 चौकार डबल्स आणि सिंगल. आता मात्र आपण पाहतो स्ट्राईकला प्रथमच येतोय यावेळेस हार्दिक. ज्ञानेश्वर टू हार्दिक. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत मिड ऑफ वर मागे पडवत चेंडू लॉंग ऑफला सीमारेषे बाहेर. हार्दिक अकाउंट ओपन करतोय स्वतःचा चौकाराने आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतो ती 15 वरती. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळते. अतिशय चांगलं उत्तर आता मात्र जुळडोंबिवली संघाला त्यांच्याच मैदानामध्ये देत असताना हा कांबा संघ मात्र जुळडोंबिवली संघ एक झुंजार संघ एक लढवय्या संघ आणि नेहमीच या संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट केलेली आहे. आता मात्र बघूया मैदानावरती त्यांच्या घरच्या पाठीराख्यांच्या उपस्थितीमध्ये या संघावर प्रचंड मानसिक दडपण असणार. मात्र कांबा संघ आहे ज्याला पाठीराख्यांची निश्चितच या ठिकाणी उपस्थिती नाही आहे सपोर्ट नाही आहे. त्यांचे 2 आपण पाहिलं तर पुरस्कर्ते व्यतिरिक्त त्यांना फारसा सपोर्ट नाही मैदानावरती कारण हा संघ रायगड जिल्ह्यातून रसायनी या विभागातून आलेला आहे. खूप दूरचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे इथे त्यांचे समर्थक फार कमी तुम्हाला हाताच्या बोटा आहेत की त्यांचे समर्थक पाहायला मिळतील. मात्र जुळडोंबिवली संघ त्यांच्याच गावामध्ये त्यांच्याच मैदानावरती त्यांचे भरपूर पाठीराखे या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ड्राईव्ह करतायत शॉट कव्हरला बीट करून चेंडू मात्र डीप कव्हरच्या दिशेने वेगाने जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत मात्र इथे 3 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळते. अतिशय चांगली फलंदाजी मैदानावरती दोघांनी इथे चांगला खेळ दाखवलेला आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतं. हार्दिकचा विचार केला तर हार्दिकने देखील पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी उचलली. त्यानंतर भावेशने 2 वेळा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी उचलली. तर सुरेख कामगिरी आज आपण पाहिलं तर कांबा संघाने केली आहे. मात्र कालचा दिवस विसरता कामाने जुळडोंबिवली संघाने गाजवला आहे. मात्र आज या मैदानावरती तो मेगा फायनल खेळत असताना
हा चेंडू फुल टॉस होता ऑन साइडला लॉफ्ट केला चेंडूला चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक्यू. तर देव कोणाला पावणार हा प्रश्न आता मात्र मैदानावरती उपस्थित झालाय. कारण एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी गिरजा मातेचा आशीर्वाद घेऊन झुंडोबिली संघ मैदानावरती उतरलाय. तर दुसऱ्या बाजूला निश्चित विक्रांत केणे प्रतिष्ठान या नावाने खेळणारा हा संघ कांबा मात्र मैदानावरती जबरदस्त फाईट देतोय झुंडोबिली संघाला. आणि आता मात्र चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकते 22 धावा. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना कांबा संघ मात्र संयमी खेळी हे दोन फलंदाज दाखवत आहे. जबाबदारी काय असते अटॅक काय असतो त्याचबरोबर एकाग्रता काय असते दाखवत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू सुरेख होता टप्पा पडला तर आत आला शरीराचा वेध या चेंडू घेतला डायरेक्ट हिट करतायत अपील करतायत पंचांच्या भूमिकेत गणेश भोईर त्या ठिकाणी आहेत. मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करता आला नाही कारण हार्दिक खूप पुढे निघून गेले होते. पॉपिंग क्रीजच्या खूप पुढे निघून गेले त्यामुळे इथे दुसऱ्या धावेसाठी निश्चित प्रयत्न करता आला नाही. सिंगल इथे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23 गरज 59 धावांची. म्हणजे अजून आपण पाहिलं तर या मैदानावरती निश्चितच धावा एकूण 23 झालेल्या आहेत. म्हणजे 36 धावा अजूनही हव्यात विजयासाठी. चेंडू यावेळेस आपण पाहतोय चेंडू पाठवायचा लवकर. 3 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत आणि चेंडू स्ट्राईकला आता मात्र भावेश गोलंदाज शुभम. तर शुभम आपल्या नावाप्रमाणे काहीतरी शुभ करावं लागेल झुंडोबिली संघासाठी. तर 3 चेंडूत आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत. स्ट्राईकला भावेश सराउंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट करतायत लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. होता डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू भाई होता डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू थँक्यू. नक्कीच वाळूच्या नावाने जेव्हा जेव्हा कुठलाही संघ खेळलाय मग तो अंडरमच्या माध्यमातून असो खुल्या गटातून असो ग्रामीण च्या माध्यमातून असो नेहमीच चांगली कामगिरी झालेली आहे. मात्र या मैदानावरती या दोन फलंदाजांना रोखणं फार कठीण होऊन बसलंय झुंडोबिलीच्या गोलंदाजांना. हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर चेंडू सीमारेषे बाहेर शुम अंतर षटकार. कधीही कुठेही कोणाच्या बापाला भिलच नाही कधीही कुठेही कोणाच्या बापाला भिलच नाही होता डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू भाई होता डोंबिवली फेमस आमचा एकच नक्कीच डीजे आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. होता डोंबिवली फेमस एकच बाळू भाई. या बाळू भाईची गाणी मात्र दुबईला देखील वाजवली गेली आणि सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं या गाण्यांनी. हा चेंडू यावेळेस मात्र बाकुड पॉईंटच्या दिशेने जातोय सिंगल येते धावसंख्या 34. तर याच झुंडोबिली संघाला युवा सेना चषक मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये प्रीमियर कॉलेजच्या मैदानावरती या कांबा संघाने परास्त केलं होतं. मात्र आता यांची लढत शेवटच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये धावसंख्या 34 झालेली आहे. आणि आता मात्र आपण पाहतो विजयासाठी निश्चितच गरज असेल आपण पाहिलं तर 25 धावांची गरज असेल विजयासाठी. तर 25 धावा येणाऱ्या 3 षटकामध्ये आस्किंग रेट आपण पाहिला तर 8.33 जो आस्किंग रेट 11.80 म्हणजे जवळजवळ 12चा होता तो कमी झाला. त्यामागचं कारण आहे या पहिल्या 2 षटकात अतिशय सुरेख फलंदाजी झाली आणि 2 षटकामध्ये तब्बल कुठल्या गेल्या तर धावा 34. पहिल्या षटकात ज्ञानेश्वरच्या 15 ज्ञानेश्वरने डॉट चेंडू सुरुवात केली असं वाटलं होतं ज्ञानेश्वर आता मात्र या मैदानावरती प्रभावशाली सिद्ध होतोय की काय. मात्र त्यानंतर भावेश आणि हार्दिकने त्या नंतरच्या 5 चेंडूत आपण पाहिलं तर स्पेशली भावेशचा आपण या ठिकाणी निश्चित त्याच्याबद्दल बोलायला हवं कारण त्यानेच पहिल्या षटकामध्ये 2-3 चौकार आले. हार्दिकच्या बॅटमधून शेवट चेंडूत 1 चौकार आला 15 धावा आले आणि या षटकात आपण पाहिलं तर 19 धावा आल्या शुभमच्या. म्हणजे कुठल्याही गोलंदाजाला धावसंख्येवर लगाम लावता आला नाही अंकुश लावता आला नाही. आणि आता मात्र समीकरण आणखीन सोपं होताना मैदानावरती आपण पाहतोय 25 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. तर सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आपण पाहतोय हार्दिक
आणि त्याचबरोबर स्ट्राईकला आपण पाहतोय भावेश. तो गोलंदाज येतोय अवस्था करणचा वापर केलाय. एक उभरता सितारा जुळबी संघाचा डावखुरा गोलंदाज. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे, फक्त गॅप मध्ये शेअर करतायत, वेगाचा वापर करतायत आणि इथे मात्र तंत्राचा वापर केला जातोय. थोडासा मिसफील्ड झाला. 3 धावा इथे पूर्ण करतायत. तर भावेशने चौफेर फलंदाजी आज आपण पाहिला, चौफेर फटकेबाजी, ऑन साइड असू दे, ऑफ साइड असो, ऑन ड्राय असो, ऑफ ड्राय असो, कटचे फटके असो, त्यानंतर षटकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधून. तर मैदानाच्या चौफेर मध्ये त्यांनी फलंदाजी आज केली आहे. जेव्हा जेव्हा चेंडू खराब भेटला त्याला सीमारेषेवर पाठवलं, जेव्हा जेव्हा चांगला चेंडू भेटला तेव्हा तेव्हा मात्र त्या चेंडूला सन्मान त्यांनी दिला. तर हेच वैशिष्ट्य असतं एक चांगल्या फलंदाज आणि हेच वैशिष्ट्य आपण भावेशमध्ये पाहिलं. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो हार्दिक. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. करण, हा चेंडू करणचा आवेश फुल करतायत. डीप मिड विकेट स्क्वेअरच्या मधोमध चेंडू सीमारेषे बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. असा होता ओ बाळू बाई हटेरी गपात होता डोंबिवली शहरात बाईचा वाद वेळ प्रसंगी हा केला साऱ्यांच्या धावून थँक्यू. 43 धावा झालेल्या आहेत. कुठलाही गोलंदाज आता मात्र इथे निश्चितच प्रभावशाली ठरू शकला नाही. 9 धावा या ठिकाणी त्या 2 चेंडू मध्ये आतापर्यंत. करण पुन्हा एकदा, हा चेंडू यावेळेस मात्र मयूर चेंडूच्या खाली येतोय. झेलची शक्यता आणि हा झेल टिपलाय आणि हार्दिक बाद होतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय 43 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी नोंदवलेली आहे आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. मात्र फार उशीर झाला गडी बाद करण्यामध्ये. मात्र निश्चितच जर इथून जुनडोंबिवली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर जुनडोंबिवली संघाला एक एक चेंडू गोलंदाजांना मोजून मापून टाकावं लागेल आणि उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवावं लागेल. तर या ठिकाणी पाहू शकाल आपण मालगाडी ट्रक घेऊन जाते. तर मागाशीच एक व्हिडिओ पाहिला होता फेसबुकवर. ड्रायव्हर निश्चितच मालगाडीवर त्या गाडीमध्ये बसत असताना स्टंट दाखवत होता. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला यावेळेस 43. तर 43 16 धावांची गरज आहे. 16 धावांची गरज असणार विजयासाठी. तर कारण यावेळेस नवीन फलंदाज येतोय विघ्नेश. तर विघ्नेशने देखील आज प्रभावशाली फलंदाजी केलेली आहे पहिल्या सामन्यात. गोलंदाज करण यावेळेस स्ट्राईकला फलंदाज डावखुरा आपण पाहतोय भावेश. हार्दिक बाद झालाय मात्र मैदानावरती येतोय विघ्नेश. उलटा चेंडू गॅप मध्ये खेळतायत. वॉट शॉट, फॅन्टॅस्टिक, फॅबुलस स्ट्रोक, चौकार. राजा नाही मैदानावरती भावेश या ठिकाणी अतिशय चांगली फलंदाजी करतोय. तर स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये निश्चितच सर्वांचा आभार व्यक्त करूया ज्यांनी ज्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचं योगदान दिलंय. आमच्या GTCचे संपूर्ण या ठिकाणी जे प्रतिनिधी शैलेश भोईर, जल्पेश भोईर, त्यांची संपूर्ण टीम, प्रथमेश गायकर यांचा आभार व्यक्त करूया. ही स्पर्धा त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात नेली. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला यावेळेस 48. तर गरज आता मात्र 11 धावांची असेल. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 11चं समीकरण. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर देवीचा पाडा एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा 13. तर डीजे ऑपरेटर आमचे भारत देवीचा पाडाचे त्यांचे ऑपरेटर यांचा देखील आभार व्यक्त करूया ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. प्रेक्षकांपर्यंत अतिशय चांगलं संगीत त्यांनी पोहोचलं, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया. आणि स्कोररच्या भूमिकेत सर्वांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही कारण भरपूर स्कोरर या ठिकाणी आपण पाहिले. जल्पेश भोईरने देखील योगदान दिलं, साहिलने दिलं, जयदेवने दिलं, अनेक असे स्कोरर या ठिकाणी आम्ही पाहिले. या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी सुरेख पद्धतीने स्कोरिंग केलं. तर 12 चेंडू 11 धावांची गरज असेल. त्याचबरोबर समालोचनाच्या माध्यमातून नितीन काळे यांनी सुरेख साथ दिली 2 दिवस, त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. किरण पाटीलचा आभार व्यक्त करूया ज्यांनी आम्हाला निश्चितच 2 दिवसासाठी या ठिकाणी समालोचनाची संधी दिली 2 दिवसीय स्पर्धेमध्ये. किरण पाटील त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं, मोठा गाव ग्रामस्थांचं, त्याचबरोबर सर्वात मोठा आभार जुनी डोंबिवली ग्रामस्थांचा या ठिकाणी व्यक्त करूया कारण मैदानाचा प्रश्न त्यांनी सोडवलाय. त्यामुळे सर्वांचा आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय.
तर 12-11 धावांची गरज असेल विजयासाठी 12 चेंडूमध्ये. तर जास्त वेळ घेऊ नका, बघा क्षेत्ररक्षण लवकर लावा, कारण कांबा संघाला निश्चितच महत्वाचा सामना, मेगा फायनल आहे. तुमचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, स्ट्रॅटेजी निश्चितच या ठिकाणी आखणं गरजेचं आहे, रणनीती आखणं गरजेचं आहे. मात्र कांबा संघाला देखील दूरवरचा प्रवास करायचा, नाईट स्पर्धा त्यांना खेळायची आहे. मात्र 12 चेंडूत 11 धावा आता रोखायच्या आहेत. या धावा रोखण्यासाठी मात्र या चौथ्या षटकामध्ये या गोलंदाजाला मात्र इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. तर मैदानावरती भावेश मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय, दुसऱ्या बाजूला विघ्नेश त्याच्या सोबतीला आलेला आहे आणि चांगली सुरुवात हार्दिकने या ठिकाणी दिली भावेशच्या सोबतीला. तर 12 चेंडू 11 धावांची गरज. मात्र मी म्हणेन हा सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण या सामन्यामध्ये काहीही घडू शकतं. कारण असे अनेक सामने आम्ही पाहिलेले आहे, सामन्याचं चित्र बदलताना पाहिलेलं आहे, सामना हातातोंडाशी असताना गमावताना पाहिलेलं आहे. मात्र या सामन्यामध्ये ते चित्र पाहायला मिळेल का? मात्र सारं काही अवलंबून असेल गोलंदाजावरती, साहिलवरती. तर बघूया, साहिल या षटकात कमी धावा दिल्या तर मात्र साहिलने हॅट्रिक संपादित केल्यास 2000 रुपयाचं कॅश प्राईज ऋणाल पाटील भोपरचे आहेत, त्यांच्याकडे पारितोषिक दिलं जाईल. तर बघूया हॅट्रिक संपादित करतायत का? तर निश्चितच त्यांचं एक टोपण नाव देखील आहे, मात्र ते नाव नंतर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. हा चेंडू यावेळेस मात्र साहिलचं स्वागत करतायत षटकाराने. एका हाताने झेल टिपलाय प्रेक्षकांमध्ये कोणीतरी, मात्र प्रेक्षकांना पारितोषिक नाहीये. तर चांगला प्रयत्न. तर आता गरज असेल फक्त 5 धावांची. सामना आता मात्र खुला गेलाय, भावेशला मात्र रोखणं फार कठीण झालं या सामन्यामध्ये. हा चेंडू पूल करताय, झेलची शक्यता, झेल होतोय का बघूया. त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय आणि आता मात्र भावेश बाद होतोय. भावेश बाद झाला, मात्र त्याची जी जबाबदारी होती, त्याचं जे काम होतं, त्याने या ठिकाणी निश्चित चोख बजावलं आणि संघाला विजयाच्या समीप त्याने आणून ठेवलंय. आता मात्र संघ फक्त 5 पावलं दूर विजयापासून. त्या स्पर्धेसाठी निश्चितच माजी महापौर पुंडलिक जी म्हात्रे यांनी देखील फार मोठं योगदान दिले. दीपेश दादा म्हात्रे आमचे या ठिकाणी पाहिलं तर जयजी म्हात्रे विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्याचबरोबर निलेशजी म्हात्रे ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी LCD दिलेले आणि LCD कोणाला मिळणार हा प्रश्न सर्वांना भेडसावतोय. मात्र या प्रश्नाचं उत्तर या सामन्यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये तुम्हाला मिळेल. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, कोण ठरेल उत्कृष्ट फलंदाज, कोण ठरेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज LCD कोण घेऊन जाणार, कोणाच्या घराची शोभा वाढवणार ही LCD. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मात्र आता आपण पाहतोय चॅम्पियन पदाच्या उंबरठ्यावरती यावेळेस आपण पाहतोय विक्रांत खेळे प्रतिष्ठान हा संघ, कांबा संघ महेश मडवी हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, ते मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज विदेश मैदानावरती पाहायला मिळतोय. अतिशय चांगली कामगिरी कांबा संघ सातत्याने अंडर 22च्या माध्यमातून करतोय. त्या संघाचा आभार व्यक्त करायला खूप दूरचा प्रवास करून आज संघ या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो आणि इथे येऊन या विभागातल्या अनेक मोठमोठ्या संघांना परास्त करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. युवा सेना चषकमध्ये त्यांनी जुंडुमिली संघाला पहिल्या सामन्यात परास्त केलं, त्यानंतर खोणी, त्यानंतर आडिवली आणि मेगा फायनलमध्ये देसाई संघाला त्यांनी परास्त केलं होतं. स्वीप करताय, चेंडू जातोय डीप मध्ये, थोडीशी चूक झाली आहे. 2 धावा या ठिकाणी बघूया पूर्ण होत आहेत का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आता मात्र इथे पुढे सरकते. गरज आता फक्त आहे 3 धावांची. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. एका फायनल या ठिकाणी जुंडुमिली वर्सेस कांबा. जुंडुमिलीच्या फलंदाजाने एक फायटिंग स्कोर उभा केला होता, मात्र त्यांच्या गोलंदाजांना इथे चांगली गोलंदाजी करता आली नाही आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण करताय. स्कोर इक्वल झालाय, धावांची बरोबरी झालेली आहे. फक्त 1 धाव या ठिकाणी पूर्ण करायचे विजयासाठी. फक्त 1 धावेची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र फिनिश केलाय विजयी षटकार साइड स्क्रीन वरती आणि इथे मात्र विक्रांत केणी प्रतिष्ठान कांबा संघ ठरलाय
लोटोआई चषक 2018चा चॅम्पियन संघ आणि उपविजेता संघ ठरला या ठिकाणी गावदेवी गिरिजा माता 11 जुन डोंबिवली संघ.